वर्तते मम साधर्मे मागताः सर्गेऽपि नोपजायन्ते प्रलयेन व्यथन्ते च। जे माझ्या नित्यता तेने नित्य ते पंडसुता परिपूर्ण पूर्णता माझी याची मागच्या श्लोकात वर्णन केलं शेवटच्या ओळीमध्ये की मने मन घालून मागे विश्रांती झाली अंगे ते देही देहाजोगे होतीच ना ते देहात राहून देहासारखे होत नाही म्हणजे देहाच्या सुखदुःखानं सुखदुःखी होत नाही देहाचे गुणधर्म त्यांच्या ठिकाणी लागू पडत नाही ते देहाचं जे तुबळक आहे म्हणजे सूक्ष्म देह स्थूल देह वगैरे याला ते वलांडून पलीकडे गेलेले असतात आणि समतुकी कांटाळे माझे झाले माझ्या ते काय येतात बरोबरीला येतात अशा प्रकारचं वर्णन केलं। आता या ओळीमधून पुढच्या ओळीमधून वर्णन करतात ते मत स्वरूप झाले म्हणजे या देहात राहून माझ्यासारखे कसे झाले आहे का नाही। आता आपण म्हणतो महाराज की ते वर्तत दिसती देही परी देहीना माझ्या ठाई मग तुझ्या ठाई म्हणजे नेमकं काय करतात ते कसे असतात त्यांचं वागणं कसं असतं आहे का नाही त्यांच्या अंतःकरणामध्ये काय बदल होतो आहे का नाही। आपण या देहामधून देव झालो आहोत हे जाणण्याचं एक मला सूत्रच माऊली ज्ञानोबा इथे लिहितात की नेमकं काय त्यांच्या चित्तामध्ये काय बदल पडतो तर ते सांगताय जे माझी या नित्यता येणे नित्य ते पण होता परिपूर्णता पूर्णता माझी याची माझी या नित्यता जी माझी नित्यता आहे नाही। आता भगवंतानं माझी नित्यता म्हटले भगवंत नित्य आहे नित्यतेचे दोन प्रकार आहे का नाही कुटस्थ नित्यता आणि परिणामी नित्यता आहे का नाही। काही वस्तू नित्य आहेत पण परिणामी नित्य आहेत हे जे विश्व आहे हे नित्य आहे पण परिणामी नित्य आहे का नाही। परिणाम म्हणजे त्यात बदल होऊन त्याला नित्यता मानलेली आहे एक माणूस गेला की दुसरा माणूस त्याच्या जागी उभा राहतो आहे का नाही म्हणून त्याला परिणामी नित्यता म्हणतात पण भगवंताची नित्यता अशी नाही तो स्वतः काय आहे नित्य आहे का नाही कुटस्थ नित्य आहे आणि जसा मी नित्य आहे तसे ते काय होतात नित्य होतात तिने ते पडलं होता माझ्या नित्यतेने ते नित्य झालेले असतात हरी तैसे हरीचे दास नाही तया भय मोह चिंता आज आहे की नाही होणी राहती उदास बळकटकास भक्तीची आहे की नाही हरी जसा तसे हरीचे दास त्या माझ्या नित्यतेने ते नित्य असतात परिपूर्ण पूर्णता माझी याची आणि परिपूर्ण झालेले असतात कुठेही त्यांच्या जीवनात कमीपणा राहत नाही मला कुठं कोणत्याही विषयाचा कमीपणा जर असेल तर आपण पूर्ण झालेलो नाही कोणताही विषयाचे असेल जगद्गुरु तुकोबाराय भंडाऱ्या डोंगरावर गेले तर 15 दिवस खाली यायचे नाही का नाही मला अपूर्णता असेल तर 15 दिवस राहू शकतो का माणूस अपूर्णता असेल राहू शकतो कुठल्याही विषयाची अपूर्णता आहे अरे अन्नाची जरी भूक लागली तरी अन्नाची अपूर्णता जावंच लागतं नाही का नाही आपुल्या स्वभावे आम्ही जे थासो तैसे तेथ दिसू साजी तिथं जसे असो तसे असो पण आमचा स्वभावच असा झालेला आहे आपुल्या स्वभावे आम्ही साजिरे दिसो जेथे असो तेथे असो आरब्ध या देहाला जिथं ठेवी तिथं ठेवी पण आम्ही तिथं कधी कमी राहणार रान अथवा घर एकांत लोकांत समाधान चित्त ते त्या घडीला आमचं रानात असो वनात असो स्मशानीचा न्यायाचे सुख कमीच पणा नाही परिपूर्ण पूर्णता माझी याची मला जोपर्यंत आपल्याला आपल्या जीवनात काही कमी वाटतंय तोपर्यंत आपण पूर्ण झालो नाही कोणाच्या पूर्णतेनं माझ्या पूर्णतेनं ते काय असतात परिपूर्ण झालेले असतात मी जैसा अनंत आनंदो जैसाची सत्य सिंधू तैशाची ते भेदोवरीची ना मी जैसा अनंत आहे तसे ते अनंत होतात मी पूर्ण केला मनोरथ एक नाही घरा आले गोपाळ जसं केला निळा पावन नाही का नाही निरोबराय म्हणतात मला काय केलं पावन केलं याचा अर्थ तृप्त केलं ते नाथ महाराजांचं एक अभंग आहे मला त्याच्यावर असा संशय आला होता नाथ महाराज म्हणतात माऊली ज्ञानोबरायाकडे मागणी मागणारा तो अभंग आहे एका जनार्दनी तुमचा दास याची आस पुरवावी आहे का नाही ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नाही बोलतो वचने
अति भाविक आहे का नाही. मग याच्यात संशय मला हा भंग घ्यायचा होता कीर्तनाला. त्याचा संशय मला विचार केला थोडा की मला ऐकणाऱ्याला संशय न येऊ पण आपल्याला आल्यावर आहे का नाही. त्याच्यात असं आहे की पहिलं चरण काय म्हणते, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दळा. हे ज्ञानोबा आहे, तुम्ही काय करा माझ्यावर कृपा करा आहे का नाही. तुमचा अनुग्रह लादलो आणि पावन झालो चराचरी. तुमचा अनुग्रह लादलो म्हणजे तुमचा आशीर्वाद मला प्राप्त झाला आणि तुमच्या आशीर्वादाने मी चराचरी पावन झालो. काय करायचं बंद कर बंद कर. काय करायचं पावन झालो चराचरी. चराचरी मी पावन झालो. पावन म्हणजे तृप्त झालो. आणि पुन्हा एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. आस पुरवावी म्हणलं की तुम्ही तृप्त झालेच नाही. एका जना त्याच अभंगात नाही, एका जनार्दनी तुमचा दास. दुसरा अभंग असता तर म्हणला असता ते साधक अवस्थेतला असेल असिद्ध अवस्थेतला असेल. पण एका जनार्दनी तुमचा दास पुन्हा त्याची आस. तर मग त्याचं उत्तर असं भेटलं मला म्हणजे ते एका जनार्दनी तुमचा दास. मी आता तृप्त झालो, आता मला काहीच मिळवायचं नाही पण तुमचा दास होण्याची आशा पूर्ण करा. मी तृप्त झालो तरी तुमचा काय राहावा, दास राहावा. म्हणजे दास करून तेव्हा एका जनार्दनी तुमचा दास ही आस पुरवावी. आता दुसरी अपेक्षा नाही पण दास होण्याची काय राहिलेली आहे ती अपेक्षा बाकीच आहे. ती पहिलाही दासच आहे आणि तृप्त झाल्यानंतर याचा अर्थ मला मुक्त करू नका, मला काय राहू द्या, दासच राहू द्या आहे का नाही. तसं मला परिपूर्ण झालेले असतात. मला संत आणि देव यांच्याकडे गेल्यानंतर कोण्याही बाजूनं ते साधकाला अपूर्ण ठेवत नाही, कोणत्याच बाजूनं नाही. आणि जर आपण अपूर्ण वाटत असू आपल्याला तर आपण अजून देवाच्या संताच्या जवळ गेलेलो नाही का नाही, जवळ गेलेलो नाही. जर जवळ गेलेले असो तर आपली अपूर्णता राहणार नाही. मी जसा अनंत मी जसा अनंत आहे तसे ते अनंत होतात. मी जसा आनंद स्वरूप आहे तसे ते आनंद. जैसाची सत्य सिंधू, मी जैसा सत्याचा सागर आहे तसे ते सत्याचे सागर होतात. सत्याचे सागर म्हणजे सत होतात ठीक आहे, सत स्वरूपाला प्राप्त होतात. तैसेची ते भेदू. एका शब्दात सन्मुख माऊली म्हणतात तैसेची ते भेदू रेचना. मी जसा तसे ते होतात. जे मी जेवढे तैसे त्याचे ते झाले तैसे. घटबंधू घटाकाशी आकाश जेवी मी जेवढा आहे त्याचे ते तेवढे झालेले आहेत, व्यापक झालेले आहेत. तुका आकाशा एवढा हे का नाही. घटभंगी घटाकाशी आकाश जेवी. जसा घटाचा नाश झाला ते घटाकाश मूळ आकाश होऊन जात. त्या उपाधीमुळे त्याच्यात काय झाला होता, वेगळेपणा वाटत होता. ना तरी दीपमुळकी दीपशिकाणी की मिनेरी अवलंबी वही जैसे दीपमुळकी. एखादा मूळचा दिवा असेल आणि 1000 दिवे त्या दिव्याहून लावले तर सगळे दिवे काय होतात सारखे. पहिला कोणता आहे ओळखू येतो का, पहिला कोणता लावलेला आहे सारखा होता. दिव्यानं काय लावला तेव्हा दोन्ही सारखे होऊन जातात आहे का नाही. कृपा दृष्टीने हाळी रे आपुली कोणी पैसे समान करून टाकतात. अर्जुनातयापरी सरले द्वैताची वारी नांदे नामार्थ एका हरिमितुविन. अर्जुनातयापरी सरले द्वैताची वारी. द्वैताची वारी सरली, द्वैताची अर्धाच संपून गेली. तिथं त्यांच्या ठिकाणी द्वैत राहिले म्हणजे माझ्यात आणि त्यांच्यात दोन राहिलेलं नाही. पण मग दिसतात ना वेगळे, दिसतात ना वेगळे आहे का नाही. तुम्ही वेगळे, तो वेगळे. ज्ञानोपराय हे नाव वेगळं, पांडुरंग हे नाव वेगळं. ज्ञानोपरायाचं रूप वेगळं, पांडुरंगाचं रूप वेगळं. तुकोपरायाचं नाव रूप वेगळं, पांडुरंगाचं वेगळं आहे का नाही. पांडुरंग माऊली भगवंत म्हणतात नामार्थ एका हरी नांदे पण वितुबिन नांदे. नामाचा भेद आहे दिसतोय तुम्हाला पण तो वरवरचा भेद आहे. आतून जर पाहिलं तर मितुबिन नांदे. मितूपणा वाचून ते काय करत असतात, नाही तरी कोठे तुझे आहे बोलावया सहजे आहे का नाही. बोलण्या इतकं सुद्धा तुका बराय म्हणतात. आमच्यात आणि देवात काय नाही, द्वेष राहिलेलं नाही. तुका म्हणे नव्हे दिसतो मी तैसा पुसणे ते पुसा पांडुरंगा. मी तुम्हाला दिसतोय तसा नाहीये, जसं वरून दिसतोय. मी कसा आहे हे विचारायचं असेल तर पांडुरंगाला विचार. कोणी एकावीचा एखादा ठाईचा नाही जात कोठे येत फिरोनिया. अवघ्याची वाया विन बोल आहे का नाही. येण्याचे काही कारण आहे.
जे पहिले सृष्टीचे जुंपणे तेही तया होणे पडेची ना, आणि याच कारणामुळे मत स्वरूप झाल्यामुळे ज्या वेळेला सृष्टीची निर्मिती होती त्या वेळेला त्यांना निर्माण व्हावं लागत नाही, म्हणजे त्यांना जन्मावं लागत नाही. आणि मग जन्मावंच लागत नसेल तर सृष्टीचे सर्वाधी दया देहाची नाही बांधी ते कैसे प्रलयावधी निमतील पा, मला ज्याचा जन्मच होत नाही त्याला मरावंच लागत नाही. ज्यावे मरावे लागत अहो अखंडित जैसे तैसे, आहे की नाही? जैसे तैसे, जैसे तैसे म्हणजे जैसा पांडुरंग तैसे आम्ही, अशा प्रकारे. मग प्रलयाच्या काळाला त्यांना मरणही मृत्यूही येत नाही. म्हणून जन्मक्षया अतित ते धनंजया मी झाले ज्ञाना या अनुसरोने. म्हणून अर्जुना जन्मक्षया अतित ते झाले. अर्जुना ते जन्माच्या आणि मरणाच्या काय झालेले आहे, पलीकडे गेलेले आहे. कोण काय केलं त्यांनी, मी झाले मत स्वरूप झाले. काय साधन केलं, ज्ञाना या अनुसरोनी, या ज्ञानाचं काय केलं, अनुसरण केलं. ऐसे ज्ञानाची वाडी वाणीनी देवी आवडी देवीची पारताई गोडी लावावया. ऐशी ज्ञानाची वाडी, असा ज्ञानाचा विस्तार भगवंतानं वर्णन केला की त्या ज्ञानानं काय होतं, आहे का नाही. आणि इतर ज्ञान त्या ज्ञानापुढे गवतासारखे कशी आहेत, आहे का नाही. जे घोसर्गाते जाणती यागाची चांग म्हणती बारकी फुडी आधी भेदी दया ते आगवीची ज्ञाने केली येणे स्वप्ने जैशा वातोर मी गगने गेली जे आहुती. अशा प्रकारे त्या ज्ञानाचं वर्णन आणि ते ज्ञान ज्यांना प्राप्त झालं ते मत स्वरूप कसे झालेले आहेत अशी देवानं ज्ञानाचा विस्तार वर्णन केला. का केला, आवडीने केला. देवाला ज्ञान काय होतं, आवडतं. मग ज्ञान आवडतं का भक्ती आवडतं, तर ज्ञान आणि भक्ती काय नाही, दोन नाही. त्याशी डॉक्टर बाबांनी सांगितलं की ज्ञानाची परिकाष्ठा, ज्ञानाचा शेवट म्हणजे भक्ती आणि भक्तीचा शेवट म्हणजे ज्ञान. ज्ञान आणि भक्ती दोन्ही वेगळे नाही. तेची भक्ती तेची ज्ञान एक विठ्ठलची तेच भक्ती आणि तेच ज्ञान. ज्ञान झालं की तो भजन करायला लागतो, ज्ञानाचा शेवट गाठला की तो भजन करायला लागतो आणि भक्तीचा शेवट गाठला की त्याला ज्ञान होतं. काही त्याच्यात दोन म्हणायचं कारण नाही. देवाची पारताई गोडी लावावया, देवाला आवडतं. आणि दुसरी गोष्ट आहे की अर्जुनाला त्याची गोडी लावायची. एखाद्या वस्तूची गोडी लावायची असेल तर त्याचं काय केलं जातं, कोण ऍडव्हर्टाईज का दिली जाते टीव्हीवर, ऍडव्हर्टाईज. कारण बघणाराला काय लागावं, त्या वस्तूची गोडी लागावी, नाही का नाही. लगेच ते ऍडव्हर्टाईज पाहिजे की लेकर मध्ये बाबा मला हे सामान आणायचं आहेच ना. देवीची पारताई गोडी लावावया, अर्जुनाला त्याची गोडी लावायची. तवताया झाल्या सर्वांगी निघाले कान सफाई अवधानात लापा. तवताया झाल्या अर्जुनाला वेगळंच काहीतरी व्हायला लागलं. काय झालं, सर्वांगी निघाले कान, त्याच्या सगळ्या अंगाला काजण्या निघल्या. काजण्या नाही, कान, सगळ्या अंगाचे कान झाले मला. त्याच्या सफाई अवधान, पायापासून शेंडीपर्यंत अवधान, लक्ष, त्या अवधानानं तो नटला, तो अलंकार झाला सगळा. मला असं रोमांच त्याच्या अंगावर यायला लागले. आता देवाची आयशे जाकडी जात असे वर्षे जे निरूपण आकाशे वेटाळे ना. आता देवाची आयशे जाकडी जात असे वर्षे. महाराज त्याचं जे ते अवधान आहे, ते अवधानाचं एवढं प्रेम वाढलं की देवाचं जेवढं सांगण्याचं स्वरूप तेवढं त्याचं अवधान झालं. देवाच्या त्या सांगण्याला, वक्तृत्वाला सुद्धा याच्या अवधानानं कौशली घातली. म्हणजे देवाचं सांगणं कमी पडलं, एवढं त्याचं काय झालं, अवधान झालं. हो, मला देवानं सांगितलं असेल तर अर्धा तास थोडस असेल काहीतरी तुटकं मुटकं म्हणून यानं गौसनी घातली. नाही. जे निरूपण आकाशे वेटाळे ना. अरे देवानं एवढं मोठा सिद्धांत सांगितले की त्या सिद्धांताला आकाश सुद्धा गौसनी घालू शकत नाही. त्या सिद्धांताला अर्जुनाच्या चित्तानं गौसनी घातली. म्हणून तर ऐकण्याच्या राया. मग म्हणे प्रज्ञाकांता उदवली या जे वक्तृत्व, जे बोला एवढा श्रोता जोडलाशी. भगवंताला आनंद झाला. मला अर्जुन असा ऐकायला लागला आणि भगवंताने सांगितलं, अर्जुना काय पुढच्या माणसाची ऐकण्याची इच्छा आहे का नाही, याच्यावर कसं जाणव. संसारिक विषय असो का कोणता, आपण एखाद्या माणसाला एखादा विषय जीव तोडून सांगायला आणि पुढचा हो करायला लागलाय तर काय करायचं, कोणता विषय असतो काय करायचं, तेवढ्यात मधात 2 मिनिटं आपणच 2-5 मिनिटं दुसरा विषय काढायचा आहे. होता मग कोणाचा तरी फोन आलता मागवा,
तुम्हाला सांगायचं पण थांबा, आता ते फोन आलता आणि त्याच्यात 2 मिनिटं घालायची आणि त्या व्यक्तीने जर पुन्हा विचारलं अहो ते तुम्ही सांगू लागले त्याचं काय झालं, तर समजा त्याला ऐकायची काय आवड आहे आणि त्या जर त्या विषयात तो विसरून गेला तर समजा आपण हे नाईलाजानं ऐकू लागलं, हे काय करू लागलं, नाईलाजानं ऐकू लागलं. समजा आपण कीर्तन करायला एखादा दृष्टांत सांगितलं, लोक हसले तर पुन्हा एखादा त्या विषयाच्या व्यतिरिक्त एखादा दृष्टांत मांडा आणि जर एखादा वक्ता म्हणला हो मला ते मूळ विषय काय झाला आपला की, तर समजा याला काय आहे, त्या ऐकण्याची आवड आहे का नाही, तर मग याला काय नाही, कुणीकडे गाडी हाना, फक्त त्याला थांबता, फक्त त्याला बसायचंय का, म्हणजे नाईलाजानं नाही बसलाय म्हणून काय करायचंय, बसायचं आहे का नाही. मला म्हणून माऊली ज्ञानोबा म्हणतात की अर्जुनाला भगवंतांना अर्जुनाची आवडण्याची ऐकण्याची आवड पाहिजे, देवाच्या लक्षात आलं माझ्या सर्वज्ञ येतो आणि तो म्हणला अर्जुना आज मात्र मी आनंदी झालो, आज एका टेन्शन मधून मी मुक्त झालो. अजून मला काय झालं देवा, कोणतं टेन्शन आलं तुला, काय होतं, काय नाही म्हणलं, माझी एक मुलगी होती तिचं कुठंच जमलं. भगवंत म्हणले माझी एक मुलगी होती आणि तिचं कुठं लग्न जमणं, का जमणं, कारण तिच्यासारखा वरच मिळलं. पण आज मी त्या चिंतेतून मुक्त झालो. आजी उजवली आजी वक्तृत्वता, माझी वक्तृत्वता आजी उजवली म्हणजे जमलं, तिचं लग्न लागलं आहे का नाही. का जमलं, ऐक जे बोला एवढा श्रोता तो, मला वक्तृत्व नावाची मुलगी उजवायची असेल तर तिला श्रोता नावाचा वर त्या लेवलचा पाहिजे आहे का नाही. आणि अर्जुना तू मात्र तो वर मिळाला, प्रज्ञा कांता म्हणजे बुद्धिपती अर्जुना, बुद्धीचाही मालक असलेल्या अर्जुना तू मात्र आज वर मिळाला. तर ऐक आता मी सांगतोय, तरी यकुमी आणि की गोविजे देहपाशके त्रिगुणी रूप धके कवने परी, यकुमी आणि की गोविजे देहपाशके, मी एकच आहे पण मी एकच असलेला अनेक देहाच्या या पाशामध्ये कसा पावल्या जातो, जीवरूपान ठीक आहे नाही, देह वेगळे आहे, आतला सगळ्यांचा जीव एक आहे, मग एकच अनेक देहरूपी या पाशात कसा बांधल्या गेला. त्रिगुणी लुप्त की कवने परी, त्या 3 गुण पारध्यांनी मला कसं बांधलं, रजोगुण तमोगुण आणि सत्वगुण. कैसा क्षेत्र योगे वे जगे ते परिस सांगे कवने परी, कसा मी क्षेत्रज्ञाच्या संबंधाने या जगाला जन्म देतो ते ऐक आता मी सांगतो. पै क्षेत्र येणे व्याजे या लागे हे बोलीजे, जे मत्संग बीजे होती पिके, याला क्षेत्र काय म्हणतात, या लागी हे बोलीचे, या निमित्तामुळं याला क्षेत्र असं म्हणतात. पहिली एक क्षेत्राची व्याख्या या 13व्या अध्यायात सांगितली आहे का नाही. इथं पाप आणि पुण्य जन्माला येतं म्हणून याला काय म्हणतात, क्षेत्र म्हणतात. आता दुसरी व्याख्या सांगतात, मतसंग बीजे बुद्धी पिके, माझ्या संगतीत येऊन या जीवांना हे जन्म देत म्हणून याला क्षेत्र असं म्हणतात. मम योनिर महत् ब्रह्म तस्मिन् गर्भं ददाम्यहं संभव सर्वभूतानां ततो भवति भारत. यरवे तरी महत् ब्रह्म याला हे ऐशे नाम, जे महदादी विश्रामशालिका आहे. आता महाराज हे ब्रह्म आणि मायेला काय म्हणतात, महद ब्रह्म म्हणजे मोठं ब्रह्म, हे छोटं ब्रह्म आणि ती काय मोठं ब्रह्म, महत् ब्रह्म. हिला महत् ब्रह्म हे नाव का आलं, तर याच्यामुळेच नाव आलं. कशामुळं, जे महदादी विश्रामशालिका आहे, महत्त्व आहे ज्याच्या आधी, त्या महत्त्वापासून मग महत्त्व, पंचतन्मात्रा, मन, अहंकार या सगळ्यांच्या विश्रांतीचं हे स्थान असल्यामुळे हिला महत् ब्रह्मा असं म्हणतात. माईचं वर्णन महत् ब्रह्मा असं म्हणतात. अव्यक्तवादमती अव्यक्तायशी वदंती, सांख्याची प्रतीती प्रकृती अव्यक्तवादमती. योगशास्त्र जे लोक आहेत, योगशास्त्राला जाणणारे किंवा योगशास्त्र याला अव्यक्त असं म्हणतात. महत् ब्रह्म पहिलं नाव, दुसरं नाव काय आहे अव्यक्त. आणि सांख्याची प्रतीती प्रकृती याची, सांख्यशास्त्राला काय म्हणतात, प्रकृती म्हणतात. वेदांती येते माया ऐशे म्हणजे प्राज्ञ राया. बुद्धीच्या राजा अर्जुना, वेदांती लोक हिलाच काय म्हणतात, माया म्हणतात. असो किती बोलो वाया अज्ञान नाही, जाऊ दे किती याच्याविषयी बोलावं आहे की नाही. व्यर्थ बोलण्यात काय अर्थ आहे, कारण मुळात हे काय आहे, अज्ञान
नाव अनेक आहे असतील. कोणी महत्ब्रह्म म्हणतंय, कोणी काय म्हणतंय अव्यक्त म्हणतंय, कोणी माया म्हणतंय, कोणी प्रकृती म्हणतंय. पण मी याला काय म्हणतोय? अज्ञान. देवाचं नाव काय आहे? अज्ञान. अज्ञान म्हणजे अज्ञान काय, कसं आहे ते? अज्ञानाचं स्वरूप काय आहे? अज्ञान दिसतं कसं? अज्ञानाचं स्वरूप काय आहे? अज्ञानी आणि ज्ञानी कशावर ओळखावा? हे ज्ञानी आहे आणि हा अज्ञानी. आपल्याकडे ओळखण्याच्या वेगळ्या डिग्री आहेत, आहे का नाही? एखाद्याला थोडं बोलता आलं, काही अभंग पाठ असले की माणसं काय म्हणतात? नाही महाराज आता तर वेळ उलटच झालंय, आता तर उलटच झालंय बरं का. ज्याला खरं ज्ञान आहे, ज्याच्या वक्तृत्वातून कीर्तनातून खरं ज्ञान प्रकट होतं, लोक म्हणजे तेवढं जमत नाही. लोक खळखळून हसले का, काय ज्ञानी आहे महाराज. लोक म्हणतात मला त्याच्यासारखा ज्ञानीच नाही कोणी. मुळे झाले सत्याचे धर्माचे वाटोळे, आहे का नाही? जाऊ द्या. अज्ञानाचं आणि ज्ञानाचं स्वरूप काय आहे? माऊली काय म्हणतात? माऊलीच्या किंवा भगवंताच्या बुद्धीनं ज्ञान आणि अज्ञान काय आहे? आपला आपण पेया विसरो जो धनंजया, याची रुपये अज्ञानाशी. आपला आपण पेया विसरो जो धनंजया. आपल्या मूळ स्वरूपाचा आपल्याला विसर पडला रे पडला की त्यालाच नाव काय येतं? अज्ञान. म्हणजे आता ज्ञानी कोण, अज्ञानी कोण? मूळ स्वरूपाची ज्याला ओळख आहे तो ज्ञानी, आणि देहाच माझं स्वरूप आहे असा जो मानतो तो अज्ञानी. किती वाचले ग्रंथ, किती काय येतं काय त्याच्यावर काही ते अवलंबून अजिबात. ही अज्ञानाची व्याख्या. आणि काही एक असे आणि त्या अज्ञानाचे एक आहे काय? जे विचारा वेळी न दिशे वाती पाहता जैसे अंधारे का. विचार करायला लागले की या अज्ञान दिसत नाही. विचार करायला लागलं की, विचार कोणता? म्हशीच्या शेंगात उड्या मारायचा नाही. या प्रकृतीचा विचार करायला लागला की काय होती? मग नाहीशी होती. विचारावेळी न दिशे कशाप्रमाणे? वाती पाहता जैसे अंधारे का. बॅटरी घेऊन अंधार पाहायला, किंवा विचाराचे नाम नसाय, विचाराचं नावही सहन करत नाही. वाती जसा उजेडानं पाहून अंधार दिसत नाही तसा आले आहे. निश्चळी तरी होय दुधी जैशी साय दुधाची ती. दुधावरची साय आहे महाराज, ती स्थिर ठेवली ती साय दिसते, आणि दूध हलवलं की दिसत नाही. तसं आपलं साधं जगायला लागलं की प्रकृती दिसते, माया दिसते, आहे का नाही? आणि तिला विचारानं हलवलं की नाहीशी होऊन जाते. पै जागरून ना स्वप्न. आता ते कसं आहे ते अज्ञान? पै जागरून ना स्वप्न ना स्वरूप अवस्थान ते सुषुप्ती का घन जैशी होय. त्या अज्ञानाचं स्वरूप सांगताय. जागरू ना स्वप्न ना. त्याला जागेपणाच्या अवस्थेला अज्ञान म्हणत नाही, स्वप्नाच्या अवस्थेला हे अज्ञान म्हणत नाही. जागेपणात मन स्थूल विषयाबरोबर स्थूल इंद्रिय काय इंद्रियाबरोबर स्थूल विषयाचा भोग घेतात, आहे का नाही? म्हणून किंवा स्वप्नात जरी स्थूल विषय इंद्रिय नसतील, इंद्रिय बरोबर नसतील, स्थूल विषय नसतील, तर सूक्ष्म विषयाचा का होईना पण काय घेत राहत? भोग घेत राहत. महाराज इथं जागृतीही नाही, सुषुप्तीही नाही, स्वप्नही नाही. मग काय? सुषुप्ती खन अज्ञान म्हणजे निव्वळ झोपच लागली ना आपल्याला. मूळ स्वरूपाविषयी काय लागलेली आहे? झोप लागली. जशी सुषुप्ती आहे आणि घन सुषुप्ती, गाढ निद्रा. कान वियता वायुते वांज्या आकाश येते जायचे निवृत्ती अज्ञान का. कान वियता वायुते. ज्या वेळेला सृष्टीचा विस्तार झाला, पहिला आकाश तयार झालं आणि आकाशापासून मग वायू झाला, पण अद्याप वायू तयार झालेला नाही. मग आकाश जसं मोकळंय रिकाम, तसं त्या मोकळ्या आकाशासारखं जे असतं ते अज्ञान आहे. म्हणजे अज्ञान म्हणजे तिथं कोणतंही काही सत्यता नाही. पहिले खांबू कापू नको ऐसा निश्चय नाही एको परी काय नेनो अवलोको दिसत असे. या अज्ञानाचं स्वरूप वर्णन करतात. एखादा माणूस मंद अंधकार आहे, का नाही, लांब दिसायला झाडाचं बुड एखाद्या, पण झाडाचं बुड आहे का हाही त्याचा निश्चय झालेला नाही. का माणूस आहे असा. माणूस हेही नाही, दिसतंय काहीतरी, पण माणूस आहे हेही नाही, आणि झाड आहे हेही नाही, दिसायला लागले फक्त काहीतरी आहे असं दिसायला लागले. म्हणजे एकाचाही निश्चय नाही, मूळ स्वरूपाचाही निश्चय नाही, आणि भ्रमात्मकही काय नाही, त्याचा देहाधिकावरही काय नाही झालेला, अद्याप निश्चय झालेला नाही. अशा प्रकारे
देवी वस्तू जैशी अशी तैशी किरण दिशे परी काय अनारिशे देखी जेना वस्तू जैशी ऐसे तैशी किरण दिशे. वस्तू जशी आहे, वस्तू म्हणजे परमात्मा ब्रह्म, ते मूळ जसं आहे ते ब्रह्मही दिसणं, ते परमात्माही दिसणं आणि ते सोडून दुसरंही काही दिसलं नाही. म्हणजे अद्याप त्याच्यात प्रगती अज्ञानात झालेली नाही, हेही नाही तेही नाही. म्हणजे मूळ हे दिसणं आणि ते दिसणं. नाराती नाती ते संदेचे विसांद ते विरुद्ध नानी ज्ञानाती नाराती नातीच. रात्रही झालेली नाही, दिवसही राहिलेला नाही, अशा टायमाला काय म्हणतात? रात्र झालेली नाही, दिवस संपलेला आहे, अशा टायमाला काय म्हणतात? सांज वेळ म्हणतात ना, सांज वेळ अशी नेमकी सांज आहे. त्यात कसं विरुद्ध ना नीज ना ऐका नाही महाराज, विरुद्धही नाही आणि मूळही नाही, अन्यथा ज्ञान नाही ऐका नाही. अन्यथा ज्ञान कशाला म्हणतात? अन्यथा ज्ञान एक असून भलतच वाटणं, असतं वेगळंच वाटतं भलतच, त्याला काय म्हणतात? अन्यथा ज्ञान. आणि खरं ज्ञान खऱ्या स्थितीचं ज्ञान, मूळ स्थितीचं ज्ञान हे खरं ज्ञान. आणि मूळ स्थिती नसताना दुसरं त्याच्यावर काही भासणं, याचं नाव अन्यथा ज्ञान. अन्यथा म्हणजे वेगळं, अन्यथा ज्ञान ऐका नाही. अशा प्रकारे अद्याप ते झालेलं नाही. ऐशी कोणी एके दशा ते वादू अज्ञान ऐसा तया गुंडली या प्रकाशा क्षेत्रज्ञ ज्ञान. आता जीव कसा झाला ते सांगतात. ऐशी कोणी एके दशा, अशी कोणती जी अवस्था आहे त्या अवस्थेला अज्ञान अज्ञान असं म्हणतात. अज्ञान मी त्याविषयी सांगितलं, अज्ञान परवडतं, ज्ञान परवडतं. अज्ञान कमीत कमी घाबरवत तरी नाही आणि अज्ञानी ज्ञानात लवकर येतो. कारण आज तो या मार्गाला लागलेला नाही आणि अज्ञानी सज्ञाना शरण येतात. अजून तो या मार्गाला लागलेला नसतो आणि त्या मार्गाला लागला नसतो. पण जर त्याचा निश्चय झाला की ही वाट त्या गावाला न जाणारी पण जाते, असा निश्चय जर झाला तर मग मात्र वापस आणणं काय जातं? अवघड जातं. निश्चय रूप भ्रम. निश्चय रूप काय होतो? भ्रम. ऐशी कोणी केलं त्याला अज्ञान. आणि ऐका, तया कुंडलिया प्रकाशा क्षेत्रज्ञ ना, त्या अज्ञानानं प्रकाशाला गुंडाळलं. प्रकाश ब्रह्मतत्वाचा प्रकाश, ब्रह्माला नाही गुंडाळला, प्रकाशाला, त्याच्या प्रकाशाला गुंडाळलं की त्याला जीव असं म्हणतात. क्षेत्रज्ञ त्यालाच काय म्हणतात? क्षेत्रज्ञ. अज्ञान थोरी आणि जे आपण पेतरीने निजे ते रूप जाणीचे क्षेत्रज्ञाचे. आणि मग ते क्षेत्रज्ञाला एकदा अज्ञानाने गुंडाळलं की काय करतं? ते अज्ञानाचा मोठेपणा वाढवतं. अज्ञान थोरीये आणि जे किती अज्ञान वाढलं महाराज, किती आता सगळं काय वाढलेलं आहे? अज्ञानाचे. अज्ञानाला मोठेपणा आणला. आपण पेतरीने निजे आपल्या मूळ स्वरूपाला काय होत नाही ते जाणत नाही. ते रूप जाणीचे क्षेत्रज्ञाचे, हे क्षेत्रज्ञाचं स्वरूप आहे असं तू जाण. आची उपयोग तुझे बापा सांगू सत्तेचा नैसर्ग स्वभावा. म्हणले महाराज, म्हणले काय? पण मग मला एक सांगा, ते परम तत्व आहे. म्हणले बरोबर आहे. मग त्या ज्ञान रूपी तत्वानं अज्ञानाला आश्रयच का दिला? अज्ञानाला जवळच कस काय येऊ दिलं? अज्ञानाला लात घालून कंबड्यात बाहेर तर माहिती होतं अज्ञान आहे. मग अज्ञानाच्या कंबरड्यात लात घालून त्याला बाहेर आपल्याला द्यावं गुंडाळू का दिलं? अमृतानुभवती होई येरवी तरी अज्ञाना जे ज्ञानाची नशीक शोभना तरी काना खालीच दडी. त्याची जर सत्तेची नसेल त्याला सहकार्य तर ते वर याला ताकदच नाहीये त्याची. म्हणजे त्याला स्वतंत्र काय नाही, सत्ताच नाहीये. त्याची काय पावर आहे ज्ञानावर? पावर. मग का यानं का त्याला जीवच झाला नसता? यानं तरी का गुंडाळून घेतलं? तर मौलिक ज्ञानोबर आहे म्हणतात. मग हेच तर चांगलं समजून घे. आची उभय योगू पूजे बापा सांगू. पूजे म्हणजे समज. हेच तर चांगलं समजून घे. काय? सत्तेचा नैसर्गू स्वभाव हा भगवंताचं जे सत स्वरूप आहे, सच्चित आणि आनंद, त्या सत स्वरूपाचा नैसर्गिक स्वभाव आहे काय? त्या अज्ञानाला आश्रय देते. त्याचा अनैसर्गिकच मुळातला काय आहे? स्वभाव आहे. काही माणसांना थ्रमबाबा म्हणायची, बाबा पेनारा माणूस तुमच्याजवळ येतोच कसा? बरं येईलच कस काय तो? अरे ते जायचे आणि मग बाबा म्हणायचे काय करायचं? तर बाबाचा स्वभाव
ये मो लेकरू आलं. मग ते कसं आहे लेकरू चिखलान भरून आले का कसं आले त्या काय हे त्यांना संबंध तैसे बाळ मातेची ते बोलाय असं ये बाळा ये. आणि मग ते काय करायचे ते जवळ जाऊन बसायचे. बिचारे इतकं बाबा म्हणले इतक्या लोकांनी ये बैस गादीवर बैस. आणि मग ते बसायचं. बसल्यावर मग आता ते काय मद्यापी बरळे बरं ते ते चांगलं बोलायचं नाही तर मग कुणीकडे बी मग ते उठून गेल्यावर लोक तोंडावर काय ताकद ते लोकांची म्हणायला त्याच्या. मग उठून गेल्यावर लोक म्हणजे बाबा तुम्ही अशा लोकांना जवळ कशाला ये म्हणता त्यांना लांब ठेवता तिकडे शिकॅट्राच्या दूर. बाबा म्हणले खरं आहे तुमचं. पण पुन्हा उद्या आलं की लगे ये बाळा. म्हणजे स्वभावच तसा तो काय बनलेला आहे स्वभाव. हे आव आणून चालत नाही. कसा काय झालेला आहे स्वभाव झालेला आहे. सत्तेचा नैसर्गिक स्वभाव हा नैसर्गिक सत्य स्वरूपाचा काय आहे साडीचा कमू म्हणे मी नुगवे साडीपणे आयान करणे स्वभाव काय असं माऊली ज्ञानोबराने 18व्या देत अर्जुनाला सांगितलं ना अर्जुना हा क्षात्र स्वभाव तुझा गुंजवेल होते म्हणून त्याप्रमाणे ते देतात त्याला. आता अज्ञानासारखे वस्तू आपण पाची देखील बरे रुपये आणि के नेनो कोणी अज्ञानासारखे वस्तू आपण पाची देखील. आणि मग काय होतं आता त्या अज्ञानात प्रगती झाली. पहिलं काय होतं हे का ते निश्चय नाही हे दिसणं आणि ते दिसणं. आता त्याच्यात थोडी प्रगती झाली. प्रगती काय झाली महाराज ते अज्ञान आता अज्ञान राहिलं नाही तर त्या अज्ञानाचं ज्ञान झालं. अज्ञानाचं काय झालं तयार ज्ञान झालं. पण ज्ञान कोणतं झालं ब्रह्मज्ञान नाही झालं अन्यथा ज्ञान झालं. अन्यथा म्हणजे काय झालं आता ते मी ब्रह्म आहे हे दिलं सोडू आणि त्यालाच काय समजायला लागलं ब्रह्म समजायला लागलं. याला म्हणतात अन्यथा ज्ञान. वस्तू आपण पाची देखील आपल्या देहालाच ब्रह्म काय करायला लागलं समजायला लागलं. मला त्या अज्ञानाचं माऊली ज्ञान भगवंत म्हणते परिरूप्य आणि त्या अज्ञानाची किती रूप आहेत नेनो कोणी. भगवंत म्हणतात मी सुद्धा जाणू शकत. आता देव जर जाणू शकत नाही तर आपण काय जाणणार. महाराज काय असतंय सत्य एक असते खोटी किती असतात 2 आणि 2 4 हे झालं सत्य. 2 आणि 2 4 हे झालं सत्य. आता खोटे किती असतील त्याचे 2 आणि 2 कोणी 5 म्हणेल कोणी 7 म्हणेल कोणी 15 म्हणेल कोणी 25 म्हणेल. खोटे हजारो नाही करोडो असू शकतात. रावणाचे किती रूप रामान मारले पण ते हसायचं मुद्दल ते मारले खोटे किती असू शकतात. पण खरं काय असतं एक असतं. आता अज्ञानाचे किती रूप आहे त्याचं काय वर्णन करता येतं. 84 लाख येवणी भरल्यात अज्ञानाच्या रूपानं. बरं त्या तेवढ्या भरल्या तर 84 लाख येवणी आहेत शरीर नाही. 84 लाख काय आहेत येवणी आहेत शरीर नाही. एका येवणीचे किती दिवे असतात माणसात किती काय का नाही. बाबा नेहमी म्हणतात की आपल्या गावात मुंग्या किती येते हे कोण सांगू शकत. मुंग्या आपल्या गावात किती असतील मग आपल्या गावातल्या घरात किती असतील. आपल्या घरातल्या मुंग्या आपण सांगू शकत नाही तर ब्रह्मांडातल्या मुंग्या कसं काय सांगू शकतात. अरे ते कोणालाच नाही. अज्ञानाचे अनेक रूप आहे का नाही अनेक प्रकारचे आहेत. महाराज म्हणजे मठातल्या सांगता येत नाही तर पंढरपुरातल्या कधी सांगणार नाही का नाही. अशा प्रकारे मग काय झालं तो भ्रमिष्ठ झाला. जैसा रंकू भ्रमला म्हणे झाले मी रावाला का मूर्छित गेला स्वर्ग लोकांना बदललं त्याचं ते आता मूळ स्वरूपाहून ती घसरली नाही का नाही. रंकू भ्रमला एखादा रंग काय भ्रमिष्ठ झाला. पहिलाच गरीब होता काही महाराज वळवळ तर त्याची सुरू झाली आणि ते बुद्धी भ्रष्ट झाली. म्हणजे ते काय झालं पिस लागलं त्याला त्या गरिबीनं म्हणा आणि मग तो मला लोकांनी म्हणाला अरे मी राजा झालो. येडच लागलं कशाचं आता तो रंक आणि काय म्हणायला लागला राजा झालो. किंवा मूर्छित स्वर्ग लोका गेला. एखादं बेसुद्ध पडलं आणि बेसुद्ध अवस्थेत कुठे गेलं स्वर्गाला गेलं. काय फायदा तेवी लचकली या तिथी मग देखणे जे उठी दया नाम सृष्टी मिची वे पैगा. लचकली या तिथी लचकली म्हणजे घसरली. कुठून घसरली मूळ स्वरूपाहून दृष्टी काय झाली घसरली. ब्रह्माहून आपल्या मूळ स्वरूपाहून दृष्टी घसरली आणि एकदा दृष्टी घसरली फिरली मग देखणे जे उठी. आणि मग आपल्या मूळ स्वरूपाहून दृष्टी घसरल्यावर जे दिसायला लागलं ते सगळं
तया नाम सृष्टी मीची वे पैगा, आणि त्याला जे जे दिसायला लागलं त्याला मी सृष्टी निर्माण केली असं तो म्हणायला लागला. हा दृष्टी सृष्टी वाद आहे. वादात दोन प्रकार. वाद म्हणजे भांडण नाही, वाद म्हणजे मत. एक दृष्टी सृष्टी आणि एक सृष्टी दृष्टी आहे का नाही. दृष्टी सृष्टी म्हणजे ज्या वेळेला दृष्टीला पदार्थ दिसला त्याच वेळेला तो पदार्थ काय झाला, निर्माण झाला. याला उदाहरण दिलं स्वप्नाचं. स्वप्नात जे जे मला झोपेत असतो माणूस, पंढरपूर दिसतो, पांडुरंग दिसतो, चंद्रभागा दिसते, नावा दिसतात. आता हे काय तिथं त्याच वेळेला निर्माण झालेलं असतं. याला काय म्हणतात, दृष्टी सृष्टीवाद. आणि दुसरा एक वाद आहे सृष्टी दृष्टी, म्हणजे अगोदर सृष्टी निर्माण झाली आणि मग अंतःकरणाची वृत्ती त्या पदार्थापर्यंत जाते. अगोदर तो पदार्थ काय असतो, निर्माणच असतो. याला दृष्टी सृष्टी. आता याच्यातून मौलिक ज्ञानोबा आहे दृष्टी सृष्टीवाद सांगतात. ज्या वेळेला ज्याच्यावर दृष्टी पडली त्या वेळेला तो पदार्थ काय झाला, निर्माण झाला. अज्ञानामुळे तो दिसायला लागला. जैसे का स्वप्न मोहा, तो एकाकी देखे बहुवा, तोची पाडू आत्मा स्मरणे विनाशी. आता ऐक नाही, स्वप्नात जसं एकटाच सगळं पाहतो तसं आत्म्याचं स्मरण विसरलं की अनेक दिसायला लागतं. काही जसं स्वप्नात आपल्या मूळ स्वरूपाचं काही दिसायला लागतं तसं याची आणि क्रांती प्रमेय उपयोग पडते परंतु प्रतिती याची घे. पण काय दृष्टी सृष्टी वाद पचायला अवघडी कळत नाही. असं कसं होईल, पाहिलं त्यावेळेला निर्माण झालं का निर्माण झालेलं आपण पाहिलं, ठीक आहे ना. असं म्हणत आपल्याला पटतंय का की ज्या वेळेला जो पदार्थ पाहिला त्याच वेळेला त्याची काय झाली, निर्मित झाली. पटत नाही. म्हणून आता माऊली ज्ञानोबा म्हणतात तू एक काम कर, तुला दुसऱ्या भाषेत सांगतो. आता सृष्टी सृष्टीवाद सांगतात. दृष्टी सृष्टीवाद पटत नाही आहे का नाही. आणि म्हणून काय सांगावं लागतो, सृष्टी दृष्टीवाद आहे का नाही. आणि म्हणून हेच आता तुला मी पुढच्या दुसऱ्या भाषेत सांगतो. पण तू मात्र अनुभव कशाचा घे, त्याचा घेऊ नको. आता सृष्टी दृष्टीवाद सांगतात. आता सृष्टी कशी निर्माण झाली, तरी ते माझी गृहिणी अनादि तरुणी अनिर्वाच्य गुणी अविद्या आहे. तरी हे माझी तरुणी, ही माझी गृहिणी. गृहिणी म्हणजे माणसं आपण म्हणतो नाही आमचे काय आहे माणसं, ते तुमचे माणसं, मग तुम्ही द्यायचे कोण असं जर कोणा विचारलं तर गृहिणी आहे का नाही. सृष्टी दृष्टीवादी. आता सृष्टी निर्माण कशी झाली ते सांगतात आणि मग दृष्टी त्याच्यावर आहे का नाही. तरी ते माझी गृहिणी, ती माझी काय आहे मग गृहिणी. कशी आहे ती अनादी, तिचा जन्मतारीख सांगता येत नाही, अनादी आहे. अनादी खूप दिवसाची असेल मग म्हातारी झाली असेल ना ती. आता नाही तरुणी, अनादी आहे पण म्हातारी झाली नाही. काय आहे, तरुणी अनिर्वाच्य गुणी, गुणवान आहे का नाही. आता भगवंतानं लयच वर्णन केलं, आता तिचं वर्णन तोच करतोय. तर मग आता काय नाव घ्यायला लागलाय तिचं. तो कशी आहे ती, गुणी माझी ती गृहिणी काय आहे, गुणवान आहे, गुणी आहे. गुणी म्हणजे सत्वरस्त, 3 गुणांनी युक्त, त्रिगुणी. किती गुणी, त्रिगुणी अशी आहे. अनिर्वाच्य, जिच्या विषयी बोलता येत नाही अशी आहे ती. अरे तिचं नाव काय आहे, ते नाव तर सांगा. अविद्या आहे. तिचं नाव काय आहे, अविद्या. अविद्या म्हणजे अज्ञान. ये नाही याची रूप ठाणे ह्या ती उमग, ये निद्रिता समीपच्या तादुरी, ये नाही याची रूप. आणि ती दिसायला कशी आहे, स्वरूप कसं आहे, तर नाही हेच तिचं काय आहे, नाही याची रूप. नाही हे तिचं रूप आहे. पण महाराज ती नाही हे तिचं रूप आहे. पण ठाणे हे अति उमग, ती ज्या जाग्यावर राहते ती जागा खूप मोठी आहे. त्या जागेचं मोजमाप करता येत, कारण ती कोणाच्या आश्रयाने राहते, ब्रह्माच्या आश्रयाने राहते. ब्रह्म किती मोठा आहे हे कुणालाही सांगता आलेलं नाही आहे का नाही. अशा प्रकारची ती आहे. ठाणे म्हणजे निद्रिता समीप चेता दुरी. जिचं एक आहे काय, जाग झालं निद्रिता समीप, झोपलेल्याच्या जवळ राहते आणि जागा झाल्या की त्याच्या लांब लांब. म्हणून उठा जागे वारे आता, ज्याला ज्ञानाची जाग आली त्याच्याजवळ त्याच्याकडे अविद्या राहत नाही. आणि त्याला झोप लागली अविद्येची या निदा, विश्व स्वप्नाचा हा धंदा भोगीत होता प्रबुद्धा
अनादि तो अवसात जायचा चेला अकस्मात त्याला काय आली जाग आली आहे का नाही. मला दुसऱ्या अध्यायात संतांचं लक्षण सांगत असताना असं सांगितलंय काय, जिथं सगळे झोपलेले असतात तिथं जे जागे असतात आणि जिथं सगळे जागे असतात तिथं ते काय असतात झोपलेले असतात. या निशा सर्व भूतान जीव जे थचेली या निशा सर्व भूतानां तस्याम जागृती संयमी यशाम जागृती भूतानी सानिशा पश्यतो मुने. बरोबर आहे का नाही. यशाम जागृती भूतानी भूतानी यशाम जागृती सगळे जीव मात्र जिथे जागे असतात आहे का नाही तिथं ते काय असतात झोपलेले असतात. सगळे आपण संसारात जागे आहोत तिथं संत झोपलेले आहे. सगळे आपण परमार्थात झोपलेले आहोत संत तिथं काय आहे जागे आहे. निद्रिता समीपच्यता दुरी झोपलं की ते जवळ येते आणि जागा झालं की ते निघून जाते. वै माझेनीची अंगे पौडली आहे जागे आणि सत्ता संभोगे गुरुविनी होय. माझेनीची अंगे हे काय करे माझ्याच अंगाचा आश्रय घेऊन ही काय करते या सृष्टीची विस्तार करते. पण पौडले मी झोपलो की ही जागी होती आणि मी जागा झालो की ही झोप नाही राहत आहे का नाही. महत् ब्रह्म उदरी प्रकृती आठे विकारी गर्भाची करी पेलवेली. आता हिनं पहिलं काय केलं ही सत्ता संभोगी गुरुविनी होय म्हणजे माझ्या सत्तेचा आधार घेऊन ही गरोदर होते. काय जन्म दिला हिनं कसा जन्म दिला त्याचं वर्णन करतात. महत् ब्रह्म उदरी आहे का नाही. मूळ मायेच्या पोटात महत् ब्रह्म म्हणजे मूळ मायेच्या पोटात प्रकृती आठे विकारी 8 प्रकारच्या विकाराचा ती प्रकृती गर्भ करी गर्भधारणा होती. 8 प्रकारचे विकार. कोणते 8 प्रकार 8व्या अध्यायात आलं त्याच 8व्या अध्यायात आलं भूमी रपो वायू भूमी अपो नले वाय आप तेज गगन मही मारुत मन हे बुद्धी अहंकार भिन्न 8 भाग. बुद्धी अहंकार भिन्न हे 8 भाग. या 8 प्रकारची ती काय करते विकाराला जन्म देते गर्भधारणा करते. मग काय होतं उभय संघ पहिले बुद्धी तत्व प्रसवले बुद्धी तत्वे भारेले वैमन उभय संघ उभय म्हणजे दोघं आमच्या दोघांच्या संगतीनं माझी सत्ता आणि प्रकृती बुद्धी तत्व प्रसवले. बुद्धी तत्व म्हणजे महत्त्वाला काय दिला जन्म दिला. बुद्धी तत्वे भारेले वैमन आणि बुद्धी तत्वानं जोर केला की मन तयार होतं रजोगुणापासून. मन कशापासून तयार झालं रजोगुण आहे का नाही. मनाचं वर्णन करत असताना 13व्या अध्यायातच माऊली ज्ञानोबरायांनी केलं आहे का नाही. जो पंचवायू आहे ते पंचवायूचे एकाच वायूचे 10 भाग झाले. प्राण अपान समान व्यान उदान प्राण अपान समान व्यान आणि उदान हे झाले मुख्य 5 आणि 5 उपप्राण आहे का नाही. देवदत्त धनंजय कुरकू देवदत्त धनंजय वगैरे काय आहे 5 उपप्राण आहे अशा प्रकारचे. मग ते काय झालं त्याचा चंचलपणा बाजूला राहिला आणि त्या चंचलतेने रजाचे बळ धरले. ते रजोगुणाच्या त्यानं सहकार्य घेतलं आणि त्याचं काय झालं मन तयार झालं. असं मन होतं. तरुणी ममता मनाची या अहंकार तत्वाची तिने महाभूताची अभिव्यक्ती होय. तरुणी ममता मनाची आणि मग काय होतं मनाची ममता तरुणी मनानं लग्न केलं कुणाबरोबर ममते बरोबर आहे का नाही. ममता मनाची तरुणी म्हणजे पत्नी आहे का नाही तिच्या बरोबर लग्न केलं आणि ते अहंकार तत्व रची आणि ते अहंकार रूपी तत्वाला काय ते स्थूल सृष्टी निर्माण होईल. सूक्ष्म स्थूल नाही सूक्ष्म सृष्टीचा काय व्हायला लागला आता विस्तार व्हायला लागला. अहंकार तत्व त्याने महाभूताची अभिव्यक्ती होईल आणि त्याच्यापासून महाभूताची पंचमहाभूताची काय होते उत्पत्ती होती आहे का नाही. आणि विषेंद्रिय गोशी स्वभावित भूताशी म्हणून येते सरशीती रूपा विषय आणि इंद्रिय यांना पंचमहाभूताची गौसनी असल्यामुळे तेही त्यांच्या बरोबरच काय होतात मग जन्माला यायला लागतात आहे का नाही. अशा प्रकारे झालेले विकार शोभे पाठी त्रिगुणाचे उभे तेव्हाही वासना गर्भे ठाये ठाये झालेले विकार शोभे आणि मग त्या पंचमहाभूतात क्षोभ होतं म्हणजे पंचीकरण होतं आणि पंचीकरण झालं की ते महाभूत होतात म्हणजे सूक्ष्म भूताचे काय होतात स्थूल होऊन आणि या कार्याला आरंभ करतात.
आहे का नाही. मग वासना गर्भे ठाये ठायो, आणि मग मूळ त्याचा वासनेचाच गर्भ आहे, संकल्पच मुळात आहे. आणि मग ठिकाणी त्याचे काय होतात, सृष्टीला निर्माण व्हायला तयार होते. रोखाचा अवांका जैशी बीज कणिका जे बांधे उदका भेटत तो, ज्याप्रमाणे एखादं बी हे मातीत पडलं, त्याला पाण्याचं सहकार्य मिळालं की अगोदर त्या झाडाचा आकार त्या बियात तयार होतो. असं बियात काय होतो, तयार होतो. आणि मग त्याच्यापासून कोंब यायला काय होते, सुरुवात होते. त्याप्रमाणे तैसे माझेने अंगे अविद्या नाना जगे आर घेऊ लागे आणि याची. तैसे माझेने अंगे, माझा अंगाचं सहकार्य घेऊ, मी काही केलेलं नाही पण सहकार्य माझ्या अंगाचं घेऊन अविद्या नाना जगे, नाना प्रकारच्या जगाला हे अविद्या जन्म द्यायला लागते. मग आर घेऊ लागे, बारीक 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 कोंब काय होतात, निघायला लागतात. मग गर्भगोळात आहे कैसे रूपते आया, हे परिशराया सुजनांची. आणि मग त्या गर्भाचा गोळा कसा तयार होतो, त्याला रूप कसं येतं, हे परियशे राया सुजनांची. सज्जनांचा राजा असलेल्या अर्जुना तू काय करता आहे. स्वयं मनी दशवेद उद्भिद जारद उमटती सहज अवयव. पहिले 4 अवयव तयार झाले, 2 हात आणि 2 पाय तयार झाले. मनीच, उद्भिद, जारद आणि श्वेत 4 प्रकारचे काय झाले, तयार झाले. आहे का नाही. मनीज म्हणजे काय झालं, टाइम झाला. मनीज म्हणजे अंडच, आहे का नाही. श्वेतच, आहे का नाही. असे तयार झाले. आता एक एक कसं तयार होतं सांगताय. व्योम वायुवशी वाढलेली गर्भरशी, मनीजू तसे अवयतो. व्योम वायुवशी, आकाश आणि वायू या दोघांचा संबंध झाला की काय होतं, गर्भरसे वाढलेली मनीजू तसे, मनीज नावाचा अवयव येऊन काय होते, तयार होते. मनीज तयार होतं. पोटी सुनीतम रजे आगळी का तो तेजे पोटीदाने म्हणजे शुद्धजुगा. आणि त्याच्यानंतर सुनीत तमरजे, तमोगुण आणि रजोगुण या दोघांच्या सहकार्याने काय होतं, आगळिका तोय तेजे, तोय आणि तेज, तोय म्हणजे पाणी आणि तेज उष्णता म्हणजे घाम आला. घाम आला की श्वेदज नावाचा काय होतो, प्रकार तयार होतो. अपकृती उत्कटे आणि तमो मात्रे निकृष्टे सावर उमटे उद्भिद. आप आणि पृथ्वी, पाणी आणि पृथ्वी यांचा संबंध आला की निव्वळ तमोगुणी खालचा निकृष्ट स्थावर असा खालचा उद्भिज उमटे, उद्भिज नावाचा तो अवयव काय ते तयार होतो. आहे का नाही. 5 विरजी पती मनबुद्धी दिसाची ही हेतू दाराजी ऐसे जाण. 5 विरजी, 5 ज्यावेळेला 5ला सहकार्य करतात. मन आणि बुद्धी ज्यावेळेला म्हणजे पंच महाभूत स्थूल आणि सूक्ष्म असे जे सहकार्य करतात. मन बुद्धी आदी साजी, मन आणि बुद्धीचं ज्यावेळेला सहकार्य होतं त्यावेळेला जारज नावाचा तो प्रकार तयार होतो. ऐसे चारी सरळ कर चरण तळ महाप्रकृती स्थूळ केची शिर, असे 4 प्रकारचे 2 हात आणि 2 पाय ते प्रकृतीनं तयार केले. आणि महाप्रकृती स्थूल महाप्रकृती हीच त्या लेकराचं काय आहे, शिर आहे. असं ती एक लेकरू तयार झालं. मुळा प्रवृत्ती पेलले पोट, निवृत्ती ते पाठीने सूर्ययोनी अंगी 8 ऊर्ध्वाची प्रवृत्ती पेलले पोट. आणि त्या लेकराचं पोट वाढलेलं काय, प्रवृत्ती निर्माण करणं, प्रवृत्ती हेच पोट आहे. अज्ञानाचं कार्य आहे प्रवृत्ती आणि ज्ञानाचं कार्य आहे निवृत्ती. जेवढी ज्याच्याकडे जास्त प्रवृत्ती तेवढा तो अज्ञानी, आणि जेवढी ज्याच्याकडे जास्त निवृत्ती तेवढा तो ज्ञानी. म्हणजे आता प्रवृत्ती निवृत्ती काय, तर प्रवृत्ती निवृत्ती ज्याला जेवढा संसार वाढवावा वाटणं ही प्रवृत्ती, आणि सगळं सोडून चिंतन करावं वाटणं ही निवृत्ती. आपल्या भाषेत आहे का नाही. सगळं मिळवावं, हे करायचं ते करायचं ते करायचं ते करायचं. आता आहेच ते अज्ञानाचंच कार्य असल्यामुळे अज्ञान त्याच्यात लोकांनी काय देणार, मान देणार नाही. ज्ञानी मनुष्य महाराज काय हुशार मनुष्य, किती मिळवले. मनात महाराजाची गोवी पा. नाथ महाराज म्हणतात, ज्याशी प्रपंचाचा अतिविस्तार त्याशी म्हणते भाग्ये थोर. त्यालाच काय म्हणतात, भाग्यवान म्हणतात. ज्याशी प्रपंचाचा अतिविस्तार, जास्त जेवढा विस्तार त्याला तेवढं काय म्हणतात, भाग्यवान. पण शास्त्राच्या दृष्टीनं, वेदाच्या दृष्टीनं, संतांच्या दृष्टीनं तो भाग्यवान नाही तर काय आहे,
दुर्भाग्य आहे. मग भाग्यवान कोण आहे? संतांना विचारा, नाही का नाही? संत म्हणतात भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरीराया. असं प्रवृत्ती हे पोट येते त्या लेकराचं. किती पेरलेलं आहे, म्हणजे किती पुढे आलेलं आहे, त्याला काय सांगता येतं का? निवृत्ती ते पाठी नीट आणि निवृत्तीची पाठ सरळ सरळ म्हणजे वाट गेलीच नाही. एक म्हणजे एक बस. सूर्ययोनी अंगे 8 ऊर्ध्वची आणि देवाचे जे वरचे 8 अंग आहे हे त्या लेकराचे वरचे अंग आहे. सूर्ययोनी, सूर्य म्हणजे देवलोक, नाही का नाही? कंठ उल्हासता स्वर्ग मृत्यूलोक मध्ये बाबा अतिरिष्ट सांगून तंबतो. त्या लेकराचा कंठ म्हणजे स्वर्ग आहे, मृत्यूलोक म्हणजे मध्य भाग आहे, कमरेचा भाग आहे, आणि खालचा भाग म्हणजे खालच्या योनी आहे. नितंबतो अधोदेश, अधोदेश म्हणजे खालचा देश. मग आपल्या माणसापासून जे खाली असतील नरकापर्यंत त्या खाली सगळे असे एक लेकरू प्रसवली हे देख दयाचे तिन्ही लोक बाळशे गा. आणि असं एक लेकरू या अविद्येनं निर्माण केलं. जयाचे तिन्ही लोक बाळसे. बाळसे कशाला म्हणतात? खरंच माहिती नाही मला बाळसे कशाला म्हणतात. ते म्हाताऱ्या माणसाचं बरोबर आहे. लेकराच्या अंगाच्या पुष्टीला काय म्हणतात? बाळस, नाही का नाही? आणि महाराज या लेकराचा बाळस तिन्ही लोक बाळस. तिन्ही लोक काय आहे? बाळसे म्हणजे तिन्ही लोक त्याची ताकद आहे असं ते थोरावं. नाना देहावय नामाची लेणी मोहस्त निवाडवी नित्य नाना देह अवयवी नामाची. आणि मग त्या अयोध्येनं काय केले? या लेकरावर नाना प्रकारच्या देहाचे अलंकार घातले. म्हणजे नाना प्रकारचे देह काय केले? तयार केले. नाना प्रकारचे नावही तयार केले, नाही का नाही? अशा प्रकारचे. आणि मोहस्तन्य वाढवी नित्य नव्हे. आणि त्याला स्तनपान केलं. कशाचं? मोहाचं स्तनपान केलं. आणि मोहाच्या स्तनानं पुष्ट करून ते लेकरू काय करायला लागली? वाढवायला लागली. सृष्टी वेगळ्या देहकरांगडी आंघोळ्या भिन्न भिन्न सुंदरिया मोदियात येते. सृष्टी आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सृष्टी म्हणजे त्या लेकराच्या अंगठे याच्या मूळ हे आपण काय म्हणतो कांदे, आहे का नाही? अशा प्रकारचे आहेत. अति सुंदरतीनं असं भिन्न भिन्न प्रकारच्या त्या हाता बोटामध्ये मोद्या घातलेल्या आहेत. हे एकलोके चराचर अविचारता सुंदर प्रसवनी थोर थोरावली. अशा प्रकारचं एक श्रेष्ठ लेकरू, मोठं लेकरू तिनं काय केलं? तयार केलं. म्हणजे चराचर तयार झालं. ब्रह्मा प्रातः काळू विष्णू तो माध्यान्ह वेळू सदाशिव साळून काळू बाळाया. या लेकराचा सकाळ दुपार आणि संध्याकाळ काय आहे? विश्वरूपी त्या लेकराचा ब्रह्म प्रातः काळू. ब्रह्मा सकाळ आहे, विष्णू दुपार आहे, आणि भगवान शंकर संध्याकाळ. म्हणजे निर्माता भगवान शंकर, सांभाळ करणारा ब्रह्मदेव आणि मारणारा भगवान विष्णू, नाही का? निर्माता ब्रह्मदेव, सांभाळ करता भगवान विष्णू आणि नाश करणारा भगवान शंकर. असं महाप्रलय जे खेळून निवांतनीचे विषमध्याने कल्पोदय. आणि महाप्रलय जे यदा कल्पाचा अंत झाला, खेळून खेळून लेकरू थकलं की मग झोपतं. त्याची झोप म्हणजे महाप्रलय, सृष्टीचा नाश. आणि पुन्हा त्याच्यात मनात संकल्प निर्माण झाला की संकल्पानं पुन्हा कल्पोदय म्हणजे पुन्हा उठतं ते सकाळी. त्याला कल्पाचा उदय म्हणतात. अर्जुना या परी मिथ्या दृष्टीच्या घरी युगानुवृत्तीची करी चोच पावली. यामुळे अर्जुना मिथ्या दृष्टीच्या घरी. आता ही सगळी दृष्टी कशी आहे? एवढं मोठं लेकरू झाले पण कुठेही सगळं माऊली म्हणतात. खरंच असं नाही तर आता ज्याला दृष्टी मिथ्या प्राप्त झाली आहे, म्हणजे अज्ञानाची दृष्टी ज्याला आहे, त्याला हे वाढलेलं दिसतं. किती वाढले बापा बापा, काय गाड्या काय कोंडली, नाही का नाही? असं दिसतं तिथं. आणि मग योगानुवृत्तीची करी चोच पावली. ते लेकरू आता पाऊल टाकायला लागलं. लय गोड वाटतं माझं पाऊल टाकलं. अज्ञानाचं नसतं काही नाही. मला लेकरू जर बोलायला लागलं ना, तर म्हणलं ना काय बाबा म्हणता येत नाही, त्याला काही दुसरं असं बाकर म्हणता येत नाही, काही असं वेगळं वेगळं वाकडं बोलायला लागलं ना, घरी पाहुणे गेली माणूस सांगतो बरं का बोलायला आता कसं बोलतो, कसं बोलते. तू तसाच बोलत होता, तो बाबा असाच म्हणत होता. बालक बोबडा बोल. काय त्याच्यात काय विशेष काय बरं? त्याच्यात परंपराच ना ती. बोललं तर काही नवल झालं का? आपलंच बोलाय. मला नवल कधी दाखवावं की जे कुठंच घडलं नाही, जे इथं घडले ते काय दाखवावं? ते नवल असते. अरे जे झालं तर चालेल, जे तेच घडणार आहे, बोलणारच आहे, चालणारच आहे, त्याच्यात काय विशेष नवल आहे? नवल करण्यासारखं त्याच्यात काहीच नाही. पण मग मिथ्या दृष्टीची या घरी अज्ञानाची काय प्राप्त झालेली असते? नजर प्राप्त झालेली असते.
माऊलींनी सांगितलं बा याच्यात बालक बापाचे ताठी घे आणि बापा ते जेवू लागे की संतोष नेणी वेगे. मग काय वेग येतो त्या संतोषाचा भरती येते, लाटाच्या लाटा उचलून येतात कशाच्या, संतोषाच्या. ते नाही बाबांनी सांगितलं होते ते मला ते मध्ये असं ते जेव्हा बसला ते काला चुरला हे त्याला खाऊ घालतं एखाद्या एवढं मध्ये एखादं काय पुढे जसं केलं येत वडील जे जे करतील मग ते लेकरू काय करते एक घातली तर असं त्याच्याकडे करतं बापाच्या तोंडाकडून. अरे काय बाबा गुंत झालो इच्छा केली ते तिकडे बायको स्वयंपाक करत असते इकडे इकडे चाल चाल इकडे पण ती आली भाकर जळू दे भाकर इकडे आली काय बघ 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 तू काय म्हणायला लागली की आपल्याला कशाचा जगवतोय मोठ्या मुली काय कसा तोंडात घास घालायले. लालगुरुजी म्हणतात थांब रे मांजरे खडक उघडा पडू दे अजून गंधन पाऊस नाही पडला म्हणून तू हा खडक काय लागलेला आहे गुरुजीची भाषा. एकदा मोठा अवकाळी पाऊस पडला की मांजऱ्या खडक उघडा पडायला काय लागणार नाही, वेळ लागणार नाही. चोच पाऊल आहे मला युगायुगात येडेकराचं पाऊल म्हणजे पहिलं पाऊल टाकलं सत्ययुग, दुसरं पाऊल टाकलं त्रेतायुग, द्वापार. एका पावलात काय संपत या लेकराच्या एक एक युग. संकल्प जायचा इष्टू अहंकार तो विनटू ऐसे ऐशिया शेवटू ज्ञानी ऐशा ऐशिया होय शेवटू ज्ञानी. या संकल्प जायचा इष्ट आणि याचा मूळ काय आहे इष्ट देवता संकल्प. कारण पहिला काय निर्माण झाला होता संकल्प निर्माण झाला. संकल्प अहंकार तो विनटू आणि हे लेकरू अहंकारानं नटलेला आहे. कशानं मला किती अहंकार आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारचा काय आहे अहंकार आहे. त्या अहंकारानं तो नटलेला. भागवतात 3 प्रकारचा अहंकार सांगितला द्रव्यात्मक ज्ञानात्मक आणि क्रियात्मक नाही का. ऐशी ऐशी वय शेवटू ज्ञाने या अशा अशा प्रकारचा विस्तार ज्ञानानं काय येतो ऐशा ऐशिया वय शेवटू ज्ञाने या. एवढं मोठं लेकरू वाढलेलं पण अशा वाढलेल्या लेकराचा शेवट होत असेल तर तो फक्त ज्ञानानं होतो. ज्ञान सोडून दुसऱ्या कशानेही होत नाही. आता असो हे बोली ऐशे विश्व माया व्याली हे तसा ये झाली माझी सत्ता. आता जाऊ दे हे सगळं बोलणं राहू द्या. असं विश्वाला त्या मायेनं जन्म दिला आणि माझ्या फक्त सत्तेनं त्याला काय केलं सहकार्य केलं. आता जरा कठीण विषय होता थोडा. आता त्रिगुणाचं लागेल इथून पुढं त्रिगुणाचं जरा सोपं आहे कारण सत्वगुण जरी थोडा अवघड वाटत असला तर रजोगुण तो मग आपल्यात येतो ना आणि आपल्यातलं ऐकायला आपल्याला काय लागतं सोबत म्हणून पुढचा विषय उद्याला घेऊया. पुंडलिक विठ्ठल.